त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका. तुमचा सुद्धा उपवास आहे, तुम्ही सुद्धा डाएट करताय आणि कशा प्रकारे करताय हे सगळं कमेंट्समधून सांगा. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका. तर असा हा तुमचा श्रावण महिन्यातला डाएट प्लॅन होता. आणि जर तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर साबुदाणा उपवासाला चालतो का? सगळेजण हा प्रश्न विचारतात. आता मला कमेंट्समध्ये हे सांगायचं आहे की तुम्ही रात्रीचा उपवास सोडता की दुसऱ्या दिवशी सोडता, हे कमेंट्स करायला विसरू नका. तर तुमचा पण श्रावण सोमवारचा उपवास आहे आणि तुम्हाला याच्यामुळे काही दिवसभर उपाशी राहायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला साबुदाणा वडा, बटाट्याचे चिप्स आणि शेंगदाण्याची चटणी हे तुम्हाला खाऊन जास्त प्रमाणात आता तुम्ही काय करता माहिती आहे, हे सगळं उपवासाला खात असता, पण ह्या सगळ्या खाण्यामागे आपण किती जास्त कॅलरीज खात असतो हेच आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे आज आपण ना या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की तुम्ही उपवासाला काय खाऊ शकता, कोणत्या वेळेला खाऊ शकता, किती प्रमाणात खाऊ शकता. यामुळे तुम्ही तुमचा उपवाससुद्धा व्यवस्थित होणार आहे आणि तुमचा डाएटसुद्धा इथे कुठेही बिघडणार नाही आहे. तुम्ही व्यवस्थित डाएट करून तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करणार आहात. अजिबात तुमचं इथे वजन ह्या उपवासामध्ये वाढणार नाही आहे. उलट तुम्ही जर मी ज्या गोष्टी ह्या सगळ्या सांगेन ना याप्रमाणे जर करत असाल ना तर तुमचं वजन वाटल्यास अजून कमी होणार आहे. पण तुम्ही किती फॉलो करताय याच्यावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा. तर बघा, उपवास आहे ना तर तुम्हाला ह्याच्यातून तुमचा वेट लॉस कशा प्रकारे होणार आहे हेच आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. उपवासाच्या दिवशी तुम्हाला काय खायचं आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, साबुदाणा खाऊ शकतो का, बटाटा खाल्ला तर चालतो का, आणि फळं किती खायची, किंवा तुम्हाला जर संध्याकाळच्या जेवणामध्ये काय खायचंय, हे सगळं ना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर सकाळी उठल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या शरीराला सुरुवातीला हायड्रेट करणार आहोत. तर सकाळी उठल्यावरती तुम्हाला 1 ग्लास कोमट पाणी किंवा तुम्ही साधं पाणी सुद्धा घेऊ शकता. आता सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता हा 10 किंवा 10:30 पर्यंत करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक कोणतंही फळ घ्या. समजा एक पेरू घेऊ शकता किंवा सफरचंद आहे, पपई आहे, संत्री आहेत. यापैकी तुम्ही कुठलंही एक फळ घ्या. पपई असेल तर तो तुम्हाला थोड्या प्रमाणात वाटीभर कापून घ्यायचा आहे आणि त्यासोबत तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊ शकता थोड्या प्रमाणात, किंवा तुम्ही ना भाजलेले शेंगदाणे सुद्धा खाऊ शकता. थोड्या प्रमाणात घ्यायचे आहे, जास्त सुद्धा आपल्याला खायचे नाहीये. बघा, इथे एक गोष्ट ना लक्षात ठेवा, फळं हेल्दी आहेत, शेंगदाणे चांगले आपण खाऊ शकतो, म्हणून आपल्याला आपण त्याचं किती प्रमाण खातोय हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. जास्त प्रमाणात आपल्याला खायचं नाही आहे, कारण आपल्याला जास्त कॅलरीज दिवसभरात घ्यायच्या नाही आहेत. प्रमाणात आपल्याला खायचं आहे, कारण आपलं पोषण कंट्रोल खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जसं सांगितलंय ना तेवढ्याच प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा. आता जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल ना तर हे सगळं झाल्यानंतर अर्ध्या तासाने किंवा 15-20 मिनिटानंतर तुम्ही साखर न घातलेला चहा घेऊ शकता. आता जर तुम्हाला साखर न घातलेला चहा प्यायची सवय नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, कमी प्रमाणात साखर टाका. साखरेऐवजी तुम्हाला गुळाचा वापर करायचा आहे. खूप छान चहा होतो. तुम्हाला जर चहाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर तुम्ही कमी गुळाचा किंवा कमी साखरेचा एक अर्धा कप चहा घेऊ शकता. ज्यांना चहाशिवाय अजिबात जे लोक राहू शकत नाही त्यांच्यासाठी सांगते, किंवा जे लोक चहा पित नसतील त्यांनी 1 कप ग्रीन टी घेऊ शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की उपवास आहे म्हणून दिवसभरात सारखं चहा कॉफी सतत आपल्याला घेत बसायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी तुम्हाला 3 किंवा 3.5 लिटर तरी प्यायचंच आहे. संध्याकाळपर्यंत तुमचं 3.5 लिटर पाणी हे पिऊन झालं पाहिजे. आता आपण पाहणार आहोत की दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला काय खायचं आहे. आता उपवासाला तुम्ही बटाटे, रताळे किंवा तुम्ही भगर खाऊ शकता. याच्यापैकी तुमच्याकडे जे अवेलेबल आहे याच्यातला कुठलाही पदार्थ तुम्ही उपवासाला घेऊ शकता. दुपारच्या जेवणातलं सांगते, तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा वाटीच फक्त तुम्हाला भगर घ्यायचं आहे. काही लोक भगर बोलतात, काही लोक वरी बोलतात. मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्याकडे नक्की काय बोलतात या पदार्थाला. तर तुम्हाला अर्धा वाटी भगर घ्यायची आहे.
आणि त्याच्यासोबत तुम्ही दही घेऊ शकता. दही तुम्ही पूर्ण 1 वाटी भरून नक्कीच खाऊ शकता. आणि त्यासोबत जी उपवासाला भाजी बनते, आता काही ठिकाणी दुधी भोपळ्याची भाजी बनते किंवा काकडी असेल, याच्यातला कुठलाही एक पदार्थ तुम्हाला त्याच्यासोबत घ्यायचा आहे. जे तुमच्याकडे आहे ना ते खा. असं नाही की मी सांगते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खायला चालू करा, असं नाही आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या शहरामध्ये गावामध्ये राहत असतो. ज्याच्याकडे जे आहे त्या पदार्थातूनच तुम्हाला तुमचा हा उपवास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे कमेंट्स करा तुम्ही नक्की काय काय खाता दुपारी, संध्याकाळी किंवा सकाळी. मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही तुमचा उपवास कधी सोडता हेही सांगायला विसरू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारच्या जेवणामध्ये तूप, तेल, शेंगदाणे आणि बटाटा यांचं तुम्हाला जास्त प्रमाणात वापर करायचा नाही. कारण बघा, पदार्थ जरी हेल्दी असतील ना, हे सगळे पदार्थ जरी हेल्दी असतील तरीही जास्त प्रमाणात तुम्ही खाणार आहात ना, तेव्हा तुमच्या कॅलरीज जास्त वाढणार आहेत. त्यामुळे फक्त पोषणमध्ये खाण्याचा प्रयत्न करा. पोषण कंट्रोल असताना खूप महत्त्वाचं आहे. खा तुम्ही जो पदार्थ आवडतोय तो खा, पण पोषणमध्ये खा. कारण आपला उपवास आहे, त्यामुळे आपल्याला स्वतःला सुद्धा फील झालं पाहिजे की माझा आज उपवास आहे, माझं पोट खाली खाली आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. असं आपण दररोज जेवतो आणि एकदम पोट आपल्याला भरलेल्यासारखं वाटतं, तसं आपल्याला राहायचं नाही आहे. एकदम फ्रेश राहा, व्यवस्थित खा. म्हणजे बघा, असं नाही की अगदीच उपाशी राहा. खा पण पोषणमध्ये खा, की जेणेकरून तुम्हाला तुमची सगळी कामं होणार आहे दिवसभरात, शरीर हलकं वाटणार आहे. बस. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर साबुदाणा उपवासाला चालतो का? सगळेजण हा प्रश्न विचारतात. तर हो, तुम्ही उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. पण जर तुम्ही वेट लॉस करत असाल ना, तर तुम्ही किती प्रमाणात खाताय आणि कशा पद्धतीने तुम्ही तो साबुदाण्याची खिचडी बनवताय हे खूप महत्त्वाचं आहे. साबुदाणा, बटाटा, तेल, भरपूर शेंगदाणे असं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही जास्त मोठी प्लेट भरून खाताय, असं करायचं नाहीये. छोटी प्लेट घ्या आणि पोषणमध्ये खा. कमी तेलाचा वापर करा. आपल्याला जेवढं फोडणीला तेल लागणार आहे ना, तेवढंच तेल घ्या. किंवा तुम्ही 1 चमचा, जो छोटा चमचा आहे तेवढा तुपाचा वापर सुद्धा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर साबुदाण्याची खिचडी खाताना तुम्हाला त्याच्यासोबत वेपर्स, म्हणजे ते आपण बटाट्याचे चिप्स वगैरे जे काही तळलेले पदार्थ आहे ते घेतो ते अजिबात घ्यायचे नाही आहेत. काय करायचं आहे, पोषणमध्ये तुम्हाला एक खिचडी घ्यायची आहे. 1 जी वाटी येते तेवढी घेतली तरीही चालते, बस होते. त्यात थोडेसे शेंगदाणे टाका, चालेल. आणि तुम्हाला त्याच्यासोबत 1 पूर्ण वाटी दही घ्यायचं आहे. दही चांगलं मस्त वाटी भरून घ्या. भरपूर तुमचं पोट भरले राहणार आहे आणि उपवास आहे हे सुद्धा तुम्हाला फील होणार आहे. संध्याकाळी भूक लागते म्हणून चहा, कॉफी याच्यासोबत बिस्किट, चिप्स किंवा तळलेले पदार्थ घेऊ नका. त्याऐवजी ना तुम्ही एक कोणतंही फळ घ्या किंवा थोडे आपल्या मुठीत येतील तेवढे भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता. किंवा जर नारळ पाणी असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही नारळ पाणी सुद्धा पिऊ शकता. जर समजा तुम्हाला भूक लागली आहे ना, तर यापैकी तुम्ही कुठलाही एक पदार्थ संध्याकाळी नक्की घेऊ शकता. आता रात्रीच्या उपवासाच्या जेवणामध्ये तुम्हाला काय खायचं आहे, आता मला कमेंट्समध्ये हे सांगायचं आहे की तुम्ही रात्रीचा उपवास सोडता की दुसऱ्या दिवशी सोडता, हे कमेंट्स करायला विसरू नका. तर आता रात्री, आता उपवासाचं चाललं त्यामुळे सांगते, रात्रीचं तुम्हाला उपवासाला काय खायचं आहे. आता रात्री तुम्हाला जास्त हेवी जेवण करायची अजिबात गरज नाहीये. फक्त आता जे पदार्थ सांगेन ना त्याच्यातला कुठला तरी एक पदार्थ तुम्हाला निवडायचा आहे. आता भगर किंवा तुम्ही रताळे किंवा उकडलेले, हा सगळं सांगते, रताळे किंवा बटाटे याच्यापैकी तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे, बस होतं. पूर्ण पोट भरलं जातं, कारण आपण दिवसभरात एवढं सगळं खाल्लेलं आहे. परत रात्री आपल्याला जास्त हेवी मील घ्यायची अजिबात गरज नाहीये. आणि रात्री सगळ्यात महत्त्वाचं, साबुदाणा वडा, बटाटा वडा, चिप्स, गोड पदार्थ, हे सगळे तुम्हाला, हे सगळे पदार्थ आहेत ना, हे तुम्हाला टाळायचे आहे. जेवढे जमतील तेवढे टाळण्याचा प्रयत्न करा. एकदम साधा, सोपा, एकदम घरगुती तुमचा हा उपवासाचा डाएट प्लॅन आहे. तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हे फॉलो करणार आहात. उपवास आहे म्हणून थोड्या वेळाने हे तोंडात टाक, ते तोंडात टाक असं करत बसू नका. पण तुम्ही उपवासाच्या दिवशी ना तुमचं वजन खरंच कमी व्हायला ना खूप लवकर आणि फास्ट मदत होते. पण तुम्ही कशा आणि कोणत्या गोष्टी कशा प्रकारे फॉलो करताय हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ना पाणी जर तुम्ही पित असाल ना दिवसभर 3 किंवा 3.5 लिटर, समजा तुमचं वजन खूप जास्त आहे, 80-90 याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे,
तर तुम्हाला 4-4.5 लिटर तरी पाणी पिणं गरजेचं आहे. सवय नाही आहे आणि उपवासाच्या दिवशी मी सांगितलं आहे म्हणून एकाच दिवशी 4 लिटर पाणी प्यायला जाऊ नका. सुरुवातीला शरीराला सवय करा. 1-1 लिटरपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुमचा डाएट असणार. आता तुम्ही दिवसभरात तुम्हाला थोडक्यात सांगते की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा मील हा घेऊ शकता ह्या पूर्ण उपवासामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यावरती 1 ग्लास पाणी, त्यानंतर कुठलंही एक फळ किंवा थोडेसे शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आहे अवेलेबल ते तुम्ही खाऊ शकता किंवा थोडं प्रमाणात घेतलं. समजा एक कुठलं तरी फळ घेतलं आणि थोडेच त्यासोबत तुम्ही ड्रायफ्रूट्स घेतले चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यानंतर जर चहा आवडत असेल तरच चहा घ्यायचा आहे, नाहीतर एक ग्रीन टी नक्की घेऊ शकता. आणि दुपारच्या जेवणामध्ये भगर, एक अर्धा वाटी भगर घ्या आणि त्याच्यानंतर जी तुमच्या उपवासाला कोणती जी भाजी चालत असेल ती भाजी घ्यायची आहे किंवा तुम्ही काकडी आणि त्यासोबत 1 वाटी दही हे ठेवा, कारण आपल्या जेवणामध्ये मीलमध्ये आपल्या प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दही तुम्हाला 1 वाटी तरी ठेवायचं आहे. आवडत नसेल तर ठीक आहे, स्किप करा. शेंगदाणे घ्या थोडेसे चालेल. आणि संध्याकाळी एक फळ, कुठलंही एक फळ किंवा नारळ पाणी घेतलं तरीही चालेल. आणि सेम रात्री जसं सांगितलंय तसं अर्धा वाटी भगर किंवा रताळ घेऊ शकता किंवा कोणतीही उपवासाला चालणारी भाजी तुम्ही बघा. सगळ्यात महत्त्वाचं एक समजून घ्या, जे खाताय ना ते पोषणमध्ये खा. उगाचच पूर्ण प्लेट भरून घेतली आहे आणि जर असं विचार करताय की मी हे सगळं खाऊन माझा उपवास करते, माझं वजन कमी होतंय, तर असं होत नाही. त्यामुळे तुम्ही किती प्रमाणात खाताय हे खूप महत्त्वाचं आहे. पोषण कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं काय, तर दिवसभर पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. मला कमेंट्स करा तुम्ही दिवसातून किती लिटर पाणी पिता, कमेंट्स करायचे आहे. आता सगळ्यात अजून महत्त्वाचं काय, तर उपवासाच्या दिवशी तुम्ही काय कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत हे पाहणार आहोत. हे खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथेच तुम्ही खूप मोठी चूक करता आणि बोलता की मी वजन तर कमी करते, उपवास करते, मग माझं वजन उलट कमी व्हायला पाहिजे, ते माझं वजन अजून का वाढतंय. तर ह्या सगळ्या चुका करताय. म्हणून तर सगळ्यात पहिली चूक कोणती आहे माहिती आहे, साबुदाणा वडा, बटाटा वडा, जास्त प्रमाणात शेंगदाणे, चिप्स, वेपर्स, तळलेले पापड, फराळाचे जे पदार्थ येतात बाहेर पॅकेट्स फूडमध्ये आणि जास्त प्रमाणात गोड, हे जर तुम्ही जास्त प्रमाणात खाताय तर तुमचं वजन हे कमी होणार नाहीये, उलट जास्त वाढणार आहे. त्यामुळे ह्या जर सगळ्या गोष्टी खाताय ना, म्हणजे सगळ्या नाही, याच्यातलं कुठलीही एक गोष्ट तुम्ही खाताय तर ती किती प्रमाणात खाताय, इतक्या प्रमाणात खाताय की एवढंच आपलं खायचंय म्हणून थोड्या प्रमाणात खाताय, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात एक शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये, बघा, तुम्ही जर उपवास हा श्रद्धेसाठी करत असाल ना, तर तुमच्या घरच्या परंपरेनुसार आणि तुम्ही पाळत असलेल्या उपवासाच्या नियमानुसार तुम्हाला पदार्थ निवडायचे आहेत. आणि जर तुम्हाला थायरॉइड, डायबिटीस आणि इतर कोणत्याही आजारांच्या समस्या असतील, औषधं चालू असतील किंवा तुम्हाला उपवासा दिवशी चक्कर, एकदम असं कमजोरी, थकवा वाटत असेल, तर स्वतःहून तुम्हाला कडक एकदम अशी फास्टिंग करायची नाहीये. त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा किंवा तुम्हाला डायटिशियनचा सल्ला घ्यायचा आहे. बघा, वेट लॉससाठी ना उपाशी राहणं गरजेचं नाहीये आणि उपवास जरी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला उपाशी राहायचं नाहीये. यासाठी ना योग्य पोषण, सगळ्यात महत्त्वाचं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. आणि तुमचं बॅलन्स फूड म्हणजे पोषणमध्ये अन्न किती खाताय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नियमित एक्सरसाइज, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मॅटर करतात. तुम्ही हे सगळं किती फॉलो करताय हे स्वतःला विचारा आणि ठरवा की तुमचं वजन का कमी होत नाहीये. मी चॅनलवरती खूप सोपे एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड केले आहेत की जेणेकरून सगळ्यांना जमतील, सगळेजण व्यवस्थितपणे करू शकतील. तुम्हाला ते फक्त फॉलो करायचे आहेत. मला माहिती आहे ज्यांच्याकडे वेळ नसेल, अर्धा तास, 1 तास चालेल, 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे, ती 10-8 मिनिटं दररोजची काढा ना. जर दररोजची काढत असाल ना तर तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे. तर असा हा तुमचा श्रावण महिन्यातला डाएट प्लॅन होता. आणि जर तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.